ओम नमः शिवाय. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. तर आजचा व्हिडिओ आहे गुढीपाडवा स्पेशल. गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी सण आणि नववर्षाची सुरुवात. तर गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सणही आहे. तर गुढीपाडवा हा सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा असतो आणि 3.5 मुहूर्तापैकी एक सुंदर असा मुहूर्त आहे, जो की आपण यामध्ये कोणतेही शुभकाम करू शकतो. मग या गुढीपाडव्याच्या वर्षभर आपल्याला भरभराटी कशी मिळेल, तुमची कोणती रास आहे, त्यानुसार आपण काय उपाय करायला हवे, मग देवी लक्ष्मीनारायणची आपल्याला कृपा कशी होईल, आपल्या घरात सुखसमृद्धी कसं नांदेल, यासाठी प्रत्येक राशीसाठी थोडा उपाय आहे. तो तुम्ही उपाय करा आणि वर्षभर तुमच्यासाठी नववर्षात पूर्ण आनंदी आणि सुखसमृद्धीचं जाईल. तर गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. तर हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होतो, जो दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. 2026 वर्षात गुढीपाडव्याचा सण 19 मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार खालील छोटे काही उपाय दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की करा आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे गुण आणि फायदेही जाणवतील. तर मुहूर्त गुढीपाडवाचा काय आहे? 19 मार्च 2026 गुरुवार आणि विक्रम संवत हा मुहूर्त आहे आणि अमावस्या सकाळी 6:45 पर्यंत आहे. त्याच्यानंतर आपण गुढी उभा करू शकतो. तर सुखसमृद्धीसाठी तुमच्या राशीनुसार उपाय. नवीन वर्षात गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार छोटे काही उपाय आहेत, ते पाहूया. तर पहिली रास आहे मेष. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि गुळाचे दान करा. ते मेष राशीसाठी शुभ आहे आणि तुमचं पूर्ण नवीन वर्ष आनंदात सुखसमृद्धीमध्ये जाईल. दुसरी रास आहे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी महालक्ष्मीची पूजा करा आणि पांढऱ्या वस्तूचं तुम्ही दान करा, जसं साखर, तांदूळ. तिसरी आहे मिथुन. ज्योतिषशास्त्रानुसार गाईला हिरवा चारा खायला द्या आणि गणपती अर्थशीर्षाचे पठण करा, ज्यामुळे तुम्हाला सुखसमृद्धीही लाभेल. पुढे आहे कर्क. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी महादेवाला अभिषेक करा आणि गरिबांना दूध किंवा तांदूळ दान करा. पुढे आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. पुढे आहे कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार हिरव्या मुगाचे दान करा आणि लहान मुलींना गोड पदार्थ खायला द्या. पुढे आहे तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि गरजू स्त्रियांना मदत करा. पुढे आहे वृश्चिक. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि मंगळवारी मसूर डाळीचे दान करा, ज्यामुळे तुम्हाला सुखसमृद्धी लाभेल. पुढे आहे धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा जप करा आणि पिवळ्या वस्तू दान करा. पुढे आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. पुढे कुंभ. ज्योतिषशास्त्रानुसार शनी चालिसाचे पठण करा आणि गरजू व्यक्तींना काळे कपडे किंवा छत्री दान करा. पुढे आहे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार कपाळावर केशरी हळदीचा टिळा लावा आणि केळीच्या झाडाची पूजा करा. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करणे आणि आपल्या घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि गुढीपाडव्याला नैवेद्यही दाखवा पुरणपोळीचा. आणि गुढीपाडव्याला प्रसाद म्हणून एक विशिष्ट असतो, ते म्हणजे कडुलिंबाचा पाला, गूळ आणि आपली डाळ हे मिक्स करून खायला देतात, कारण की यामुळे आपल्याला शरीराला एनर्जी मिळते. त्यासाठी हा प्रसाद स्पेशली गुढीपाडव्यासाठी केलेला असतो. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. रामकृष्ण हरी.